तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चड्डीवर वगैरे एकदम मधून वतरण बाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सो आता आम्ही नवीन ट्रिपला चाललो आहे. सो आता बघू, तुम्हाला सांगत नाही मी कुठे चाललो आहे, ते डायरेक्ट सगळे भेटतील तेव्हा सांगतो. चला मग भेटूया डायरेक्ट स्टेशनवर. आता ट्रेन आहे आमची इथून कल्याणवरून, तर डायरेक्ट तिकडे भेटू. चला. तर फायनली मित्रांनो ट्रेन आले. आता तुम्हाला डायरेक्ट डब्यात चढून दाखवतो. हे बघा आपली ट्रेन आले. आता डायरेक्ट आम्ही कोचमध्ये बसतो आणि मग तुम्हाला दाखवतो, भेटतो सगळ्यांना. चला बाय मित्रांनो, भेटलो आम्ही परत. हे बघा फुल टी शर्ट विशर्ट घालो, नवीन ट्रिप कवर तेरा. चला आता आम्ही जरा बसतो वगैरे आणि मग दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता ऍडजस्टमेंट करत होतो जरा सीटसाठी, पण कोणी काय ऐकलं नाही. बघू आता. थांबा जरा विचारलं आम्ही, जरा सिंगल येतं आम्ही जरा चेंज करू. असे भमके लोक आहेत, काय काय खाली दाखव जरा. असं दाखव, हे एरिया असेल. सीट होती तिकडे आणि मग तिकडे एक सीट होती आणि एक B1 मध्ये. तर आता तिकडे जावं लागेल मला. झूम करून दाखवतो की कोण ऐकत. चला मग भेटूया डायरेक्ट. आता खातो वगैरे काहीतरी, मग बसू ऍडजस्ट करून. काय मित्रांनो आता आम्ही जरा खायला बसलोय, तर जरा TCचं तिकीट वगैरे ऍडजस्ट करतो. चला दाखव. झाली नाही अजून आमच्या सीटांचे भांडणं चालू जातात की तू सीट इथून जा बाबा, आम्हाला सीट दे अजून. आता काय फायनली आम्हाला वेगवेगळंच बसावं लागेल. तो तिकडे तिकीट दाखवतोय, मग खाताना दाखव काय काय आणलंय ते. वर बसलेत जेवायला. हे बरोबर आहे ना. तिथे खायला चालू आलं. आता अजून काय आणलंय ते दाखवतो, थांबा. तर हे बघा दरवेळेप्रमाणे बटाट्याची भाजी आणि इथे पुऱ्या. फक्त शेंगदाण्याची चटणी. हे काय शेंगदाण्याची चटणी वगैरे आणि हा प्लेट. निकाल ना उसमें, जाने दे, अपन खा के लेते बाद में उसको देते. आपण आणलंय पांडेने. कैसा बना है? हा मी खातो. आणि हे बघा दोघं खास मित्र. आम्ही आता संपवतो आणि डायरेक्ट मग सीटवर जाऊन भेटू आमच्या. तर मित्रांनो आता नाशिकला उतरलो आम्ही. आता जरा झोपू आता डायरेक्ट जाऊन, कारण का सीट तर वेगळीकडे आहेत आणि काय टाइमपास पण करायला भेटत नाही. हे बघा नाशिक स्टेशन, ही ट्रेन आहे. आणि आता जाऊन आम्ही डायरेक्ट झोपू. तो चला डायरेक्ट नंतर भेटू. मित्रांनो आता याला बाय करूया. ते दोघं तर गेलेत आता झोपायला. आता मी आणि सोनू तिकडे जाणार आहे झोपायला. मग डायरेक्ट झोपू आणि रात्री उठू. आता खूप वेळाने आपण आला इकडे. झोपून वगैरे उठलो. आता चाय पितोय आणि हा गेममध्ये हरला म्हणून हा चाय पाचतोय आणि वडापाव. थांबा वडापाव दाखवतो तुम्हाला. हा बघा वडापाव. आता खाऊ वगैरे आणि मग इटारसीला उतरू आम्ही. कॅशवाला उतर आहे सब. चला भेटूया नंतर. मित्रांनो आता आम्ही बसलो जेवायला. आम्ही दोघं आता वर बसलोय आणि हे लोक खाली बसलेत. हे बघा ठेपले वगैरे आहेत. बघू आता. चला जेवू वगैरे आणि मग कोचमध्ये जाऊ डायरेक्ट झोपायला. हो चला भेटूया नंतर. आम्ही आता झोपलेलो जरा. आता 2:45 वाजतात आणि भूक लागले जरा. तर आता सोनू आणि मी जरा बिस्किट वगैरे खाऊ. सो चला दाखवतो. जिम जॅम आहे, जिम जॅम. चला खाऊया आणि मग भेटूया. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता पोचलो आहे प्रयागराजला उतरलोय. हे बघा एवढी काय थंडी नाही. आता डायरेक्ट हॉटेलला नाही तर कुठे जातोय ते सांग. आता आम्ही आधी हॉटेलला जाऊ इथून आणि मग बघू कुठे नेतोय पांडे.
मग तसं सगळं करू आम्ही. चला बघू आता हॉटेलसाठी आम्ही जरा हे बघतोय, ऑटो नाही तर 4 व्हीलर वगैरे. आणि हॉटेल पण फिक्स करायचं, अजून काय फिक्स तर नाही. मग तिकडे जाऊन डायरेक्ट हॉटेलला फ्रेश वगैरे होऊ आणि मग पांडेच्या घरी निघू आम्ही. चला बाय. आम्ही आता निघालो हॉटेलला जायला. फुल कंजेस्टेड. मागे बघा सामान विमान टाकलंय बघा. आम्ही असं बसलो आता हॉटेलला जाऊन परत आंघोळ करायला जायचंय गंगा नदीवर. टाकायची असेल तर त्याच पोझिशन. चला आता डायरेक्ट हॉटेलला भेटू आपण. आमची टॅक्सी काय बघा, ब्लॉगिंग बघा नुसता बाहेर बाहेर आधी होऊन. एकदम आमचे ड्रायव्हर आणि पद्धतशीर असं सामान ठेवलेलं इकडे. चला भेटू. सोनू ब्लूटूथ डिवाइस इथे टोचन चालू आहे. स्टोरी टाकायचे पक्की. अपडेट इंस्टावर भेटतील तुम्हाला. खाली तुम्हाला इन्स्टा ID देऊ आम्ही दोघांचं. फॉलो करा, कमेंट करा आणि लाईक करा स्टोरीला. आम्ही हॉटेल बुक केलं इकडे 3 तासाठी आणि इथे आम्हाला चालू आहे. आता इथून जरा फ्रेश हो, कपडे वगैरे घेऊ आणि मग गंगा नदीवर जाऊ अंघोळ करायला. कारण इथे माघमेला चालू आहे, तो पण संपला आहे. पण आम्ही जरा पाप धुवायचं म्हणून आम्ही तिकडे गंगा नदीवर आम्ही स्नान करू आणि मग पांड्याच्या गावी निघू आम्ही डायरेक्ट. चला मग जरा फ्रेश होऊन भेटूया. हे बघा इथे प्रयागराज. आता चड्डीवर निघालो आम्ही सगळे. हे बघा हे बघा. आता शॉर्ट्सवर आहे, उपवास आहे याचा म्हणून. आणि आम्ही सगळे चड्डीवर निघालो. आता जाऊन डायरेक्ट तिकडे आंघोळ वगैरे करू. दाखवू पण तुम्हाला. ही बघा आमची रिक्षा. पांडे येतोय. चला बसूया आता. मित्रांनो आम्ही आता उतरलोय फाट्यावर. इकडून आता इथं जायचं चालत. आता चाललो आम्ही चड्डीवर वगैरे. एकदम मधून ट्रॅफिक आहे इकडे म्हणून मग आम्हाला रिक्षावाल्याने इकडेच उतरवला. आता चाललोय पुढे. दाखवतो तुम्हाला गंगा घाटवर पोहोचल्यावर. चला बाय. बघा चड्डीवर सगळे बघा. हा बघा माघमेलाचा गेट आहे इकडून. इथून आता आतमध्ये जाऊ आणि मग स्नान करू. सगळे बघतात आमच्याकडे असं जसं काय. एक पण जण चड्डीवर नाही. आणि आम्ही बघा. आणि हे बघा पुढे जॅकेट तर सोडा, कपडे धुवायला वरती फिरतोय सगळं. फुल साधू लोकांची गँग चाललंय इकडून. आणि आम्ही नाही बोलून 15 किलोमीटर चाललोय. 15 नसेल 5-10 किलोमीटर तरी असेल. पण तो मेन जो दिसला तर हैराण नका होऊ. संगम आहे तो दिसत नाही. आता बघू आम्ही इकडे जाऊ. मयूर काही दिवसांनी जर आम्ही अंच्यात दिसलो तर हैराण नका होऊ. आम्हाला थोडी हेल्प. कारण का इथे आम्हाला सगळे असे बघतात. साधू पण फुल कपड्यामध्ये आहे पण आम्ही चड्ड्यांवर चालतोय. ते साधू पण परेशान आहेत आम्हाला चड्ड्यांवरती बघून. आता बघू संगम आमची कुठे. तपस्या केलेली व्यर्थ आहेत. संगम कुठे आहे बघूया आणि तिकडे भेटू डायरेक्ट. खूप चाललोय. फायनली आलोय संगम घाटावर. भेटलाय आम्हाला. हे बघा फायनली नदी दिसले. आता जाऊ. गर्दी खूप आहे. बघू कसं काय आंघोळ करायला भेटते. चला बोल नाही का कुछ. 2 किलोमीटर बोला था, कुछ ज्यादा ही चल रही है. चलो चला आता पुढे जाऊया. काय मालूम. अरे वो रेती पेट को चिपकता है ना नहाने के बाद, जाऊया. वो इसीलिए. मित्रांनो इथे आपण आंघोळ वगैरे करू शकतो. आता विचार चाललाय की पार जायचं की इकडेच करून निघायचं. बघू आता कसं काय जमतं आम्हाला. आणि गेलो तरी दोनच जण जाऊ. 2 मग 3 जण. मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून आलो. मस्त मस्त 3 डुबक्या मारल्या सगळ्यांनी. आता काहीतरी खायचं चाललंय. बघूया काय घेतात. चला मका घेऊ मसालावाला आणि मग जाऊ. आता हॉटेल शोधायचं जिथे बॅग वगैरे ठेवल्यात. आणि मग तिकडून ह्याच्या घरी निघू आम्ही. चला भेटी. ते सोडणार घाटावर. मग तिथे दुसरी सवारी मिळणार आम्हाला. तिथे आमच्या हॉटेलला पोहोचायला 20-20 रुपये सवारी आहे. सेम जसं म्हणजे मी गाडी बाहेर निघालो. उतरावं लागेल परत. गाडी निघत नाही. गाडी मागे घेतोय. तो बघा
ओ माय गॉड सॉन्ग बघा. चला आता जाऊ बाहेर. बघू आता ते लिंबू पाणी पिऊया. आलं की दाखवतो थांबा. खायला गेलो कैसा आहे? अरे पकड जरा बघूया पिऊन. हा तिन्ही नाही तिन्ही बोला. होय तिन्ही बोला आता. तीन बोला. ठीकठाक आहे. तर मित्रांनो असं वाटतं पदयात्रा करतो आम्ही. पदयात्रा सगळे चालत सुटलेत. एक ऑटो पण दिसत नाही आम्हाला म्हणून चालत सुटत. चला आता हॉटेलला जायचं. बघा रिक्षा पकडण्यासाठी आता आलो आम्ही. बसतो डायरेक्ट रापारा. चलो चला आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं. फक्त सामान ठेवायला जे घेतलेलं. आता इथून बस स्टॉपला जाऊ. मग तिकडून बस पकडून जर बस भेटली तर ठीक, नाही तर मग ट्रेन आहे 3:30ची. मग तिकडून आता बघतो रिक्षा सामान ठेवायचं. चला बाय. सामान बघा. हा बघा पेटी पॅक झालाय तिकडे. आणि आम्ही दोघं पुढे बसू, मी आणि अक्षय. इथं सोनू बसेल गर्दीत आणि अर्ध सामान वर बांधलंय. पूर्ण सामान आमचं भरलं. बघू आता चला निघूया पुढे बसून आणि दुपारच्या आबीच्या गावाला. पडलेलं नाही अजून. आमचा बस नाही आबीच्या गावी थेट. आता आमच्या गावी भेटूयात. आम्ही नाश्ता सुद्धा केलेला नाही आज. आमचा काय उपवास आहे आज आमचा. फुल पेटी बॅग आहे. आणि सोनू बघा तिकडे. थांबा दाखव. हा बघा सोनू तिकडे. आणि एवढं आम्ही घाईत आलो ना, त्या ऑटोवाल्याने बरोबर बस जवळ आणलं. आणि वरती चढलं तर रिक्षावाला खालतून ओरडते मेरा भाडा. नंतर दिले एवढ्या घाईत आम्ही. चला आता डायरेक्ट तिथे उतरू. तिकडे लोकांच्या जागेत बसलो आम्ही. भेटूया पुढे. तर 2 तासाने उतरलोय. हे बघा ब्रेकसाठी. आणि आता समोसा घेतलाय खायला. खूप मोठा समोसा आहे. भरलेले सगळे आतमध्ये. 6 रुपये समोसा. 6 रुपये फक्त 6 रुपये समोसा आहे. फक्त समोसा 6 रुपये. तुम्ही पण खावा, आम्हाला पण खाऊ द्या. दिवसभर उपास. आज उपास होता. उपास तोडायचा आमचा दिवस टाइम आलेला आहे. अजून 2 तास लागणारच आम्हाला जायला. बघू आता. चला खातो वगैरे. मित्रांनो आता उतरलो आणि बसकारीला. आता गाडी येते आपली. पांड्याने मागवले. आता डायरेक्ट घरी जाऊ. कमीत कमी 6-7 तास तरी होतो आम्ही नॉनस्टॉप त्याच्यामध्ये बसमध्ये. आता बघू कधी येते. सामान विमान काढलं. आता डायरेक्ट घरी जाऊ. मित्रांनो आता फायनली मामा आले आणि आपण आता गाडीत बसलोय. ते बघा मामा आहे तिकडे. घरी जाऊन दाखवू. आता बघूया जाऊया किती वेळ लागतो ते बघूया. हे मामा आहेत आणि पोरं बिरं घेऊन आलेत. अभिषेक भेटूया डायरेक्ट घरी. फायनली आलो ह्याच्या घरी. हे बघा वातावरण 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 वातावरण. घर बघा किती मस्त वाटतं. हे बघा मित्रांनो फायनली आम्ही मामाच्या गावी पोहोचलेलो आहे. मामाचा गाव मोठा. आता फ्रेश वगैरे होऊ आणि जरा बसू वगैरे. आता निवांत आणि थोडंसं मग उद्याची fresh होऊया. planning. सोनू दिसत नाही पूर्ण. चला. हा सोनू आहे पण. बाकी मित्रांनो आता फ्रेश वगैरे होतात. फेस वॉश वगैरे घेऊन बसतात. कसं काय पाण्याचं सिस्टम. अभि काय बोलतोय तू? सॉरी गोटू दाखव. फोटो पाणी निकाल के दिखा. हे बघा मित्रांनो असं पाणी आहे ना इकडे. हापसे मारायचे आणि पाणी. हापसे मारलं की पाणी. किधर आहे? दही विचार आहे, दही. तिकडे वॉशरूम वगैरे. चला फ्रेश होऊया. आता नाश्ता वगैरे करतोय मी. मस्त पद्धतशीर नव्हता. चाय आणि गुळ वगैरे सगळे पितात वगैरे. जबलपूर आहे. चला खाऊया. जबलपूर से यहाँ पे आई. आता कार्यक्रम झाला. आता तिकडे जाऊन आतमध्ये इथे तोंड धुवाधुवी कार्यक्रम चालू आहे. याचा लेंगा भिजलाय. ते बोलते की ट्रॅक भिजली बोललं पाहिजे ना. तो बोलते की माझा लेंगा भिजला. तर मी पण फ्रेश वगैरे होतो. इथे मस्त गाई वगैरे आहेत.
आता बघू. झालाय फ्रेश. आता जेवायला वगैरे बसलो आम्ही. एकदम व्यवस्थित. पुरी आणि पनीरची भाजी आहे. पुरी आणि पनीरची भाजी, पण आहे. सलाड. गरम हे गरम बघा. थंडीत गरम गरम जेवण. चला आता वगैरे मग भेटतो तुम्हाला झोपताना. तर जेवण वगैरे झालंय. खूप छान जेवण होतं. मस्त मटर आणि पनीर होतं. पुऱ्या होत्या आणि डाळ आणि भात. वाव छान एकदम. आणि हे लोक तिकडे पिल्लं बघतात. हे बघा, दाखव सोनूकडे. मी पिल्लं दाखवतोय ते बघा. आता पूर्ण अंधार आहे इकडे. तर जरा फिरू वगैरे, फेऱ्या मारूया. जेवलोय तर आता मग डायरेक्ट झोपूया. आणि मग उद्या निघायचं आहे अयोध्येला. बघू कितीला निघायचं आहे वगैरे ते सांगेन मी तुम्हाला सकाळी उठून तेव्हा. चला बाय बाय, गुड नाईट. भेटूयात उद्या आता सकाळच्या झोपतो डायरेक्ट. नवीन मग आता एंड ब्लॉगमध्ये. करतो ब्लॉग. चला बाय बाय.